हॅलो तलावावर फक्त सूचना आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही तलावावर घेण्याचे नाही आहे. तसेच निर्माल्य वगैरे खडीमध्ये न टाकता एका बाजूला टाकण्यात सांगणे. हॅलो इथं तलावाच्या बाजूला स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडे निर्माल्य वगैरे देण्यास सांगणे. प्लास्टिक कचरा वगैरे आज खडीमध्ये टाकण्यास बंदी आहे. सूचना द्या. शिवाजी मार्केट
परत कार्यकर्ते थांबणार नाही तर या ठिकाणी बॅरिकेड अवेलेबल आहेत. ते फक्त शिवाजी मार्केटला नेण्यासाठी प्रवास आहे. सर्व मंडळांना सूचना आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत निर्माल्य संकलनाचं काम चालू आहे. तर तुम्ही त्यांचे स्वयंसेवक आहे त्यांच्याकडे निर्माल्य सुपूर्द करा. सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे. धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्टॉल बाहेर लागलेला आहे. तिथे निर्माल्य संकलनाचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांच्या स्वयंसेवकाकडे बुलेट आहे. तुमच्या अधिकारी कर्मचारी होणार माझ्या अडचणी काढून घ्यायचे असतात. कोण बरोबर तुम्हाला आमचा अभिमान आहे की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कोल्हापूरच्या केलेला आहे. मंगलमूर्ती मोर्या राष्ट्रवादी काँग्रेस जनसभा वतीनं माजी नगरसेवक के सातार यांचं सदस्य स्वागत. पत्रकार छायाचित्रकार मीडिया पोलीस प्रशासन महापालिका अधिकारी यांचं सदस्य स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सदस्य स्वागत. मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या.
बघा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं सरचे बघा श्री लक्ष्मी तरुण मुलाच्या ठिकाणी व्यासपीठा देऊन मानाचा शिरस्कार करावा. राष्ट्रीय एकमेव सेवक बुलेट आहे सावंत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. JTPL ESPN डिजिटलच्या यस भक्ती वाहिनीवरून आपण सकाळी 9 वाजल्यापासून पाहतोय पुन्हा यावे गणराया हे कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण. आज सकाळी 9 वाजता माणाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाच्या आरतीनं कोल्हापूर शहरातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, तुकाराम माळी तालीम मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये माणाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्री गणेशाची आरती करून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली आणि या मिरवणुकीच्या शुभारंभानं एकूणच कोल्हापूर शहरातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. एस भक्ती वाहिनीवरून आपण दरवर्षीप्रमाणे घर बसल्या कोल्हापूर शहरातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. सकाळी 9 वाजता सुरू झालेलं हे प्रक्षेपण मिरवणूक संपेपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत राहील. पुन्हा यावे गणराया या थेट प्रक्षेपण सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ दूध संघ, सहप्रायोजक आहेत भंडारी ग्रुप, मोहिते सुझुकीज आणि डॉक्टर उत्तम गव्हाणे यांचं संमोहन उपचार केंद्र. JTPL ESPN डिजिटलच्या टीमच्या माध्यमातून या थेट प्रक्षेपण सोहळ्यासाठी आपल्यापर्यंत गेल्या 11 वर्षापासूनची ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. यावर्षी सुद्धा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, पापाची तिकटी आणि इराणी खान या ठिकाणची थेट प्रक्षेपणची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर फिरत्या कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही आपल्यापर्यंत कोल्हापूर शहरातल्या विसर्जन मिरवणूक मार्गावरती आणि एकूणच शहरातल्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगानं घडणाऱ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन काय पद्धतीनं कार्यरत आहे, त्याचबरोबर या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांना सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध सामाजिक संस्था कशा मदत करतायत याचेही अपडेट आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून पोहोचत राहतील. वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुकांसाठी कोल्हापूरची विसर्जन मिरवणूक प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक संदेश देत, प्रबोधनात्मक संदेश देत निघणाऱ्या विसर्जन मिरवणुका हेही आपल्यापर्यंत या लाईव्हच्या माध्यमातून पोहोचत राहील. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये
जी वैशिष्ट्यपूर्ण मंडळं सहभागी होणार आहेत त्यामध्ये मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाकडून लेटेस्ट रामराज्य हा भव्य देखावा सादर केला जाणार आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येमध्ये परतल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये जो आनंदोत्सव साजरा झाला तोच आनंदोत्सव या देखाव्याच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. लेटेस्ट रामराज्य या देखाव्यासह वैशिष्ट्यपूर्ण देखावे, वाद्यपथकं, नृत्यपथकं घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांच्या मिरवणुका आपण पाहणार आहोत. पुन्हा यावे गणराया या थेट प्रक्षेपण सोहळ्याचं दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवताना त्याचं समालोचन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सरदार जाधव आणि भाग्यश्री खोत. या दोघांकडून आपण दिवसभरातल्या या विसर्जन मिरवणुकीच्या वैशिष्ट्यांबद्दलही जाणून घेणार आहोत. आपण पाहत आहात GTPL SPN डिजिटलच्या एस भक्ती वाहिनीवरून कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण. पुन्हा यावे गणराया या आपल्या कार्यक्रमात मी सौ भाग्यश्री भोईटेखोत आपणा सर्वांचंच सहर्ष स्वागत करते. आणि मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आपल्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ दूध संघ, सहप्रायोजक आहेत भंडारी ग्रुप, मोहिते सुझुकी आणि सर्व मानसिक समस्यांवर हिप्नोथेरपी आणि काउन्सिलिंग करणारे डॉक्टर उत्तम गावाणे यांचे संमोहन उपचार केंद्र. आज दिवसभरामध्ये आपण कोल्हापुरातल्या या भव्य मिरवणुका पाहणार आहोतच, परंतु त्यासोबतच गणपती विसर्जन, गणपती सणाबद्दलचं महत्त्व, त्याच्याबद्दलच्या आजपर्यंतच्या परंपरा, या सर्व गोष्टींची आपण थोडक्यात चर्चाही करणार आहोत. त्यामुळे लाईव्हवरती तटून राहा. आत्ता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागणार. आत्ता कुठं ओवाळू आरत्यानंतर चंद्रबागेमध्ये सोडून या देती जमायला लागणार. आता आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागणार. एरवी स्वयंपाकघरात न सोडणाऱ्या ताई आणि आई आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर येणार. रिमोटसाठी भांडणाऱ्या बहीण भावांचं TV बंद करून तुझ्या समोर बसण्यावर एकमत व्हायला लागणार. भाजीच्या पेंडीला लागणारे हात दुर्वा निवडायला शिकणार. साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागणार. गजानना, आता एवढं कर. फक्त तुझ्याच नाही तर कुणीही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं कातर होणारं साधं सरळ मन दे. भाजी भाकरी असो वा पुरणपोळी, सारख्याच आनंदाने खाण्याची स्थिर बुद्धी दे. प्रत्येकाचं घर आणि ताट भरलेलं असू दे आणि त्या भरल्या ताटातलं पोटात जाण्याची सहजता दे. लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे. अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे. अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे. सूक्ष्म दृष्टीने पाहणारे बारीक डोळे दे. सार स्वीकारून फोल नाकारणारे सुपासारखे कान दे. भलबुरं लांबूनच ओळखणारी सोंड दे. शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे. सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप छान. म्हणजे या कवितेमध्ये आपण गणरायाकडनं काय काय अपेक्षित करतो. गणराय बुद्धीची देवता म्हटली जाते, यशस्वीतेची देवता म्हटली जाते, सर्व कलांचं आराध्य दैवत म्हटलं जातं. परंतु त्याचबरोबर आज विसर्जन मिरवणुकीमध्ये जी भावनिकता असते, सहसा लहान मुलांपासून तरुणाईची, की एक जरी आपण नाचत असो ढोल ताशांच्या गजरावरती,
तरीही एक मनामध्ये भावनिकता असते, कारण 10 दिवस आपण जो उत्साहानं गणरायाची भक्तिभावानं पूजा केलेली असते, तो उत्साह जो असतो तो आज विसर्जित करताना कुठंतरी ती भावनिकता असते ती ह्या कवितेमध्ये कुठेतरी आलं. भाग्यश्रीची खूप छान कविता. नक्कीच 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असा आपला हा गणपती. याच गणपतीचं उत्साहात विसर्जन सोहळा आज आपण अनुभवणार आहोत आपल्या एस भक्ती या आपल्या चॅनलवरून. गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणून मानलं आपण जातो. याचा अर्थ गणपतीला ज्ञान, कला आणि विविध विद्या यांचं व्यापक अधिपत्य आहे. हे त्याच्या सर्वसमावेशक शक्तीचे आणि विविध क्षेत्रातील ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. गणपतीची पूजा या विविध विद्या आणि कलांच्या आशीर्वादासाठीच केली जाते, ज्यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि समृद्धी प्राप्त होते. गणपती आणि उंदीर यांचा संबंध भारतीय धार्मिक परंपरेत विशेष महत्त्वाचा आहे. गणपती, ज्याला गणेश किंवा विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं, आणि उंदीर यांचे एक विशेष प्रतिकात्मक आणि धार्मिक संबंध आहेत. गणपती आणि उंदीर यांचे नेमके संबंध काय आहेत, तर याच्यावरती खूप म्हणजे आपल्या पुराणामध्ये याच्यामध्ये खूप मोठं लिखाण आहे. हॅलो, 1-2 मिनिट. हॅलो मामा. पुन्हा यावे गणराया या थेट प्रक्षेपण सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. तर सहप्रायोजक आहेत भंडारी ग्रुपची भंडारी कांदा लसूण मसाला चटणी. चव कोल्हापूरची, स्वाद महाराष्ट्राचा. मोहिते सुझुकी. सर्व मानसिक समस्यांवर हिप्नोथेरपी आणि काउन्सिलिंग करणारे डॉक्टर उत्तम गव्हाणे यांचे संमोहन उपचार केंद्र. चिडचिडेपणा, नकारात्मक स्वभाव, अस्वस्थता, अनामिक भीती अशा समस्यांनी आपण ग्रस्त आहात. एकलकोंडेपणा, निरुत्साहीपणा, कमी आत्मविश्वास, झोपेच्या समस्या, 4 चौघात बोलण्याची भीती तुम्हाला जाणवते का? या सर्व समस्यांवर सर्वोत्कृष्ट उपाय डॉक्टर उत्तम गव्हाणे यांचे संमोहन उपचार केंद्र. सर्व मानसिक विकार व शैक्षणिक समस्या यांवर खात्रीशीर व अनुभवी संमोहन उपचार आणि मार्गदर्शन. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यांमधून हजारो लोकांवर यशस्वीरित्या संमोहन उपचार. 22 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त डॉक्टर उत्तम गव्हाणे यांचे संमोहन उपचार केंद्र. सिक्रेट ऑफ सक्सेस, D9, दुसरा मजला, महालक्ष्मी चेंबर्स, CBS स्टँड जवळ, कोल्हापूर. फोन 8698600004. डॉक्टर उत्तम गव्हाणे यांचे घर बसल्या मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी आजच डॉक्टर उत्तम गव्हाणे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत आणि सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार जयश्री जाधव, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ. माननीय सत्यजित चंद्रकांत जाधव, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेल. स्वर्गीय चंद्रकांत अण्णा जाधव फाउंडेशन आणि जाधव इंडस्ट्रीज, कोल्हापूर. सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री मधुकर नामदेव चव्हाण, पैलवान, लोकनियुक्त सरपंच, उचगाव. आपण पाहत आहात GTPL SPN डिजिटलच्या यस भक्ती वाहिनीवरून कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण. पुन्हा यावे गणराया याचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ दूध संघ. सहप्रायोजक आहेत भंडारी ग्रुप, मोहिते सुझुकी आणि सर्व मानसिक समस्यांवर हिप्नोथेरपी आणि काउन्सिलिंग करणारे डॉक्टर उत्तम गव्हाणे यांचे संमोहन उपचार केंद्र.
लॅपटॉप इथे घेऊन द्या. लॅपटॉप ऑडिओसाठी ऑडिओ इथे ट्रॅक करायचं. राजांतरावर पण विसर्जन असते ना? असतं ते तिकडचे सगळे सरनोबतवाडी, उजगाव वगैरे त्यातले. लाईव्ह पुढे जाऊन आवाज तुमचा बोलताना केला कंटिन्यू ऑफ केला माईक तुला कंटिन्यू तिथं बस तुमचं. इराणीखंड परिसरात कोल्हापूर शहरातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. इराणीखंड परिसरात आपण आलोय. काही मंडळांच्या गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जित केल्या जात आहेत. महानगरपालिकेकडून या ठिकाणी व्यवस्थित चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या एकूणच महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या व्यवस्थेबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे सर. सर, महानगरपालिकेच्या वतीनं काय तयारी नेमकी करण्यात आली? आज 17 तारीख आज सार्वजनिक गणेश विसर्जनचा दिवस आहे. माननीय प्रशासक सो व इतर अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आता सगळीकडे म्हणजे आपण इराणी खण असेल किंवा इतर भागामध्ये आपण कुंड ठेवलेले आहेत आणि जे मोठ्या मूर्ती आहेत त्या आपण इथेच इराणी खणीजवळ विसर्जन करण्यासाठी आपण सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. त्यामध्ये आपले 2 वर्षापूर्वी चांगला आपल्याला प्रतिसाद पण मिळालेला आहे. महानगरपालिकेने इथे स्वतःचे एक 4 क्रेन आपण इथं अवेलेबल करून ठेवलेले आहेत. कन्व्हेअर बेल्ट तर आहेतच, प्लस आपण एक 7 तराफे आपण आपल्या महानगरपालिकेतर्फे ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला ते डीपमध्ये जाऊन ते गणपती विसर्जन करता येतील. यामध्ये महानगरपालिकेचे टोटल 2 ते 2.5 हजार कर्मचारी आता सध्या ग्राउंड फील्डवर आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिक विभाग असेल, आरोग्य असेल, अग्निशमन विभाग असेल किंवा इतर ऑफिसचे स्टाफ असेल, यांना सगळ्यांना त्यांची ड्युटी नेमून दिलेली आहे. त्या नेमून दिलेल्या ड्युटीमध्ये त्यांनी इथे आता हजर झालेले आहेत.
यांच्या 3 शिफ्टमध्ये आपण ड्युट्या केलेल्या आहेत. उद्या सकाळपर्यंत जर चालत असेल तर त्या पद्धतीने पण तशी नियोजन मॅडमने केलेले आहे. त्यानुसार आता सध्या तर सुरळीत चालू आहे. आता सध्या इराणी खणीमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून एक 15 ते 20 गणपतीचं विसर्जन झालेलं आहे, मोठ्या विसर्जन. सर काय सांगाल, आता मंडळं या ठिकाणी विसर्जनासाठी येत आहेत, मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि एकूणच नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? नागरिकांना कार्यकर्त्यांना सगळ्यात पहिलं एक आवाहन करू की आपण हे निर्विघ्नपणे आपल्याला हे सगळं पार पाडायचं आहे. आपण 11 दिवस गणपतीची चांगली सेवा केली, त्याला चांगल्या पद्धतीने आपण निरोप देऊयात, कुठलं गालबोट लागू नये ह्याची आमची एक सगळ्यात पहिला प्रथम मंडळ लोकांना एक विनंती राहील. हुल्लडबाजी होणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे, किंवा कारण का ही जो परिसर आहे हा थोडासा छोटा असल्याने थोडंसं आम्हाला पण कंट्रोल करण्यासाठी किंवा पोलीस प्रशासन कंट्रोल करण्यासाठी थोडंसं अवघड होतं आहे. जे नागरिक जर तुम्हाला सुविधा चांगली आहे, एस न्यूज सारखी आपल्याला यंत्रणा आहे ती तुम्हाला घर बसल्या बघण्यासाठी त्यांनी सोय केलेली आहे, तर इथे नदी आपल्या इराणी खणीजवळ त्याची गर्दी न करता किंवा आमच्या प्रशासनाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी दक्षता नागरिकांनी घ्यायला पाहिजे. नक्कीच, जसं सरांनी आता सांगितलं की महानगरपालिकेनं तराफे, कन्व्हेअर बेल्ट आणि क्रेन अशी सोय केलेली आहे. याच्या माध्यमातून गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांनी नागरिकांनाही आवाहन केलं आहे की एस न्यूजने थेट प्रक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या एस न्यूजच्या थेट प्रक्षेपणाचा लोकांनी लाभ घ्यावा आणि कोणत्याही प्रकारे रस्त्यावरती गर्दी करू नये असंही त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतोय की या ठिकाणी विसर्जन सुरू आहे. ज्या अगदी छोट्या मूर्त्या आहेत त्यांच्यासाठी महानगरपालिकेनं कन्व्हेअर बेल्ट लावलेले आहेत. त्याचबरोबर 7 ठिकाणी त्यापेक्षा मोठ्या मूर्त्यांसाठी तराफे आहेत आणि खूप मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 4 क्रेनची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर 2500 कर्मचारी जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आहेत आणि एकूणच हा जो काही गणरायाचा विघ्नहर्त्याचा जो काही विसर्जनाचा सोहळा आहे हा निर्विघ्नपणे आपण पार पाडूया असं आवाहन केलंय. कॅमेरामॅन विजय जाधव सह मी चेतन मिठारी, एस न्यूज कोल्हापूर. GTPL SPN डिजिटलच्या यस भक्ती वाहिनीवरून कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण आपण सध्या पाहतोय. यामध्ये आता महाद्वार रोडवरील या मिरवणुकीची दृश्य आपण सध्या पाहतोय. दिवसभर या मिरवणुका आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा यावे गणराय या कार्यक्रमाअंतर्गत आपण घरबसल्या ह्या मिरवणुका आपण पाहू शकता. पूर्ण रात्रीपर्यंत हे आपलं प्रक्षेपण असणार आहे. नक्कीच सरदारजी. तर आत्ता आपण पाहिलं महाद्वार रोडवरील काही दृश्य आपण पाहत आहोत, ज्यामध्ये महिला झिम्मा खेळतात. तसेच व्यवस्थित प्रत्येक रांगेमधील प्रत्येक भक्ताला थोडीशी रुखरुख लागून राहिलेली आहे की आता आपल्याला आपल्या लाडक्या बाप्पाला म्हणजेच आपल्या गणेशाला निरोप द्यायचा आहे. खरंच खूप जड मनाने आज प्रत्येक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहे.
10 दिवस आपल्याशी अगदी छान मस्त रुळलेला आपला गणपती बाप्पा आपल्याला अचानक असा निरोप देतोय हे पाहून खरंच आपलं मन थोडंसं जड होत आहे. पण पुढच्या वर्षी येणार हे वचन घेऊन आपण त्याला निरोप देतोय. आपण पाहू शकतो की झिम्मा या ठिकाणी महिला खेळतात. दिवसभराचा थकवा या झिम्मेमुळं आपल्या महिलांचा जातो. रहाटगाडगं नेहमी सुरूच राहतं. स्त्रियांच्या आयुष्यातलं थोडेसे काही आनंदाचे क्षण जे असतात ते या झिम्मा या खेळाद्वारे आपल्याला पुनर्जीवित करता येतात. हा एक पारंपरिक मराठी खेळ आहे ज्यात महिलांनी एकत्र येऊन गीत गायचं असतं, चालीवर नृत्य करायचं असतं आणि यामध्ये त्यांना खूपच आनंद होतो, आनंद मिळतो. हा खेळ सामान्यतः विवाह सोहळा, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव आणि इतर सांस्कृतिक उत्सवांमध्ये सुद्धा खेळला जातो. झिम्मा खेळताना पारंपरिक गाणी आणि संगीत वापरलं जातं. हे गाणं सोप्या आणि साधारण स्वरामध्ये गायलं जातं, पण तितकंच आनंदी आणि छान या झिम्मेमुळं आपल्याला वाटत असतं. महिलांनी एकत्र येऊन एक गोल करून तालावर नृत्य करणं म्हणजेच आपला झिम्मा. झिम्मा गाण्याचं लय आणि ताल महिलांच्या हात आणि पायांच्या चालीनुसार असतं. नृत्याच्या तालामध्ये विविध हस्तचलनांचाही समावेश इथे असतो. तसेच आपण फुगडी हा सुद्धा एक पारंपरिक मराठी नृत्य पाहिलेला आहे आणि अनेक ठिकाणी हा खेळलाही जातो. हा खेळ मुख्यतः महिलांसाठी असतो. भाग्यश्रीजी, यामध्ये आता झिम्मा, फुगडी याबद्दल आपण फार छान माहिती सांगितली. ते कसे खेळायचे, गणवेश, फुगडीची पद्धती, त्यामध्ये